व्याख्यानाला सुरुवात करणार आहोत। आता त्यातील पहिलं व्याकरण आहे आपण पाहायचं आहे समास। आता समास कशाला म्हणतात हा प्रश्न पडला आहे तुम्हाला की व्यवहारामध्ये समासाची व्याख्या आपण काय करतो की व्यवहारामध्ये काही शब्द आपण जशाच्या तशा पद्धतीने न वापरता काही शब्दाचे आपण काटकसर करतो, म्हणजे काही शब्द आपण गाळून टाकतो आणि उरलेले जे दोन शब्द असतात या दोन शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो तो सामासिक शब्द असतो आणि तो सामासिक शब्द बनण्याच्या प्रक्रियेला आपण समास असे म्हणतात। उदाहरण इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा, इथे एक बटाटे घालून तयार केलेला वडा। एकूण किती शब्द आहेत? 5 शब्द आहेत। 1 2 3 4 5। मग आपली व्याख्या काय आहे की व्यवहारामध्ये आपण काही शब्द जशा तशा पद्धतीने न वापरता काही शब्द आपण काटकसर करतो। उदाहरण जर तुम्ही एखाद्या दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला म्हणतात का बटाटे घालून तयार केलेला वडा द्या मला, नाही, आपण काय म्हणतो बटाटे वडा। म्हणजे इथे काय केलं तुम्ही घालून तयार केलेला हे 3 शब्द तुम्ही काय केलं घालून टाकलं आणि उरलेले 2 शब्द कोणतं बटाटे वडा, म्हणजे बटाटे प्लस वडा या 2 शब्दाचे एकत्रीकरणाने कोणताही शब्द तयार झाला बटाटे वडा। हा जो शब्द तयार झाला या शब्दाला आपण सामासिक शब्द म्हणतो, कारण सामासिक शब्द नेहमी 2 पदांनी बनलेला असतो। आणि इथे बटाटे पहिलं पद आहे आणि वडा हे दुसरं पद आहे। या 2 शब्दाचे एकत्रीकरणाने एक जोड शब्द तयार झाला आहे। या जोड शब्दाला आपण सामासिक शब्द म्हणतो आणि तो जो बनण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण काय म्हणतो समास असे म्हणतो। दुसरं उदाहरण आहे पोळीसाठी पाट। आपण असे न म्हणता त्याला पोळपाट म्हणतो। आता इथे साठी शब्द आपण कट केला, पोळ प्लस पाट, कुठला जोड शब्द आहे त्याला पोळपाट शब्द तयार झाला। हा जो बनण्याची जी सामासिक बनण्याची प्रक्रिया त्याला आपण समास असे म्हणतो। समासाचे एकूण 4 प्रकार आहेत। त्याच्यामध्ये पहिला आहे अवयव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास। असे समासाचे 4 प्रकार आहेत आणि त्याच्यातला आणखी उपप्रकार काही आहेत, परंतु आपण 10वीच्या जे आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे काही समास आहे ते समास आपण आता इथे पाहायचा आहे। आणि त्यामध्ये कोणकोणते समास आहेत आपल्याला, तर पहिला आहे अवयव समास आहे, दुसरा आहे द्विगु समास आहे आणि तिसरा आहे द्वंद्व समास आहे। हे 3 समास आज आपल्याला इथे पाहायचं आहे। मग त्यातला आपण पहिला समास आहे अवयव समास। आता या समासामध्ये काय असतं की या समासामध्ये पहिलं पद अवयव समासाची आपण व्याख्या काय करतो की जेव्हा समासातील पहिले पद बहुधा महत्वाचे असते या सामासिक शब्दाचा विग्रह या वापर आपण क्रियाविशेषणासारखा करतो तेव्हा तिथे कोणता समास होतो अवयव समास। म्हणजे अवयव समासामध्ये लक्षात ठेवायचं की पहिलं पद महत्त्वाचं असतं। दुसरा तत्पुरुष समास आहे, तत्पुरुष समासामध्ये काय असतं दुसरं पद महत्त्वाचं असतं। तिसरा जो द्वंद्व समास आहे या द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद म्हणजे हे पहिलं पद बटाटे पहिलं पद वडा दुसरं पद, समास नेहमी 2 पदांनी बनलेला असतो। या दोन्ही पदांना द्वंद्व समासामध्ये समान महत्त्व असते। अवयव समासामध्ये पहिल्या पदाला महत्त्व असतं, तत्पुरुष समासामध्ये दुसऱ्या पदाला महत्त्व असतं। आता यामध्ये अवयव समास ची आपण व्याख्या बघितली की पहिलं पद महत्त्वाचं, दुसरं पद कसं असतं गौण असतं आणि दुसऱ्या पदाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केलेला असतो। असं जेव्हा तिथे होतं तेव्हा तिथे कोणता समास होतो अवयव समास होतो। आता अवयव समासाची काही उदाहरणं आहेत, तुम्हाला इथे दिलेलं आहे की देतो मी उदाहरणे। एक उदाहरण समजा आता इथे 3 तुम्हाला उदाहरण दिलेले आहे। आजन्म, आता इथे 2 आहे, आ प्लस जन्म 2 पद। आजन्म म्हणजे काय तर जन्म, त्याचा विग्रह आपण समासामध्ये 3 भाग येतात। पहिला भाग आहे सामासिक शब्द तुम्हाला येतो। सामासिक शब्दानंतर त्या शब्दाचा आपल्याला काय करायचं असतो विग्रह करायचा असतो आणि त्याच्यानंतर समासाचं नाव लिहायचं। असं 3 पार्ट असतात तुम्हाला, सामासिक शब्द, विग्रह आणि ते समास। आता समास 2-3 प्रकारे तुम्हाला येतात। कधी तुम्हाला सामासिक शब्द इथे दिलेला असेल यापैकी कुठला तरी त्याचा विग्रह तुम्हाला करायचा आहे आणि समासाचं नाव ओळखायचं। कधी ती काय येतं जोड्या लावसाठी येतं, कधी ती विग्रह दिलेला असतो
समास शब्द ओळखायचा आणि समासाचं नाव लिहायचं आहे. कधी तुम्हाला इथे समास शब्द दिलेला असतो, समास दिलेला असतो, कुठला सामासिक शब्द आहे ते आपल्याला ओळखायचं असतं. असे 3-4 प्रकारे तुम्हाला समास अभ्यासासाठी येऊ शकतो, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता याच्यामध्ये आजन्म म्हणजे जन्मापासून, प्रतिदिन, आता इथे 2 शब्द, प्रतिदिन, दुसरा पद काय, दिन. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिन. त्याच्यानंतर तिसरा आहे रस्तो, रस्ती. आता रस्तो हे पहिले, रस्तो रस्ती हे 2 पद आहेत. मग रस्तो रस्तीतला आहे तर प्रत्येक रस्ती. जसं गावोगाव, आता गाव हे पहिलं पद आहे, गावोगाव, गाव गाव. मग याच्यातलं गाव म्हणजे प्रत्येक गाव. त्याच्यातलं आणखी आपण उदाहरण घेऊ, प्रतिक्षण. प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षण. प्रतिदिन प्रत्येक दिन, प्रतिवर्षी प्रत्येक वर्षी. असे अनेक प्रकारचे उदाहरण तुम्हाला येतात. याच्यातलं काही ठराविक उदाहरण तुम्हाला येतात. आजन्म, आमरण, आमरण म्हणजे मरेपर्यंत. त्याच्यानंतर गैरशिस्त, गैरशिस्त म्हणजे शिस्त नसलेला. अशी काही तुम्हाला उदाहरणं येतात. तर ते उदाहरण आपल्याला ओळखता आली पाहिजे की पहिला बघायचं की सामासिक शब्द पहिलं पद महत्त्वाचं आहे की दुसरं पद महत्त्वाचं आहे. मग त्याचा वापर कसा केला हे आपल्याला पहिलं बघायचं आहे आणि त्यामध्ये समास ओळखायचा आहे. आता या 3 शब्दामध्ये आपण याच्यामध्ये बघितलं आजन्म, प्रतिदिन. या 3 शब्दामध्ये आ, प्रति हे जे शब्द आहे हे संस्कृतमध्ये उपसर्ग आहे आणि हे संस्कृतमध्ये उपसर्ग ना अव्यय असे म्हणतात. मग हे उपसर्ग प्रारंभी लागून बनलेले वरील शब्द आहे. आ हा उपसर्ग आहे. जसं जन्म, जन्माच्या पुढे आ लागला, हा उपसर्ग लागून तयार झाला, आजन्म तयार झाला. आता मरण, मरणाच्या पुढे आ लागून एक वेगळा शब्द तयार झाला, आमरण. दिन, दिन म्हणजे दिवस, दिवसच्या पुढे प्रति हा शब्द लागून उपसर्ग लागून प्रतिदिन हा शब्द तयार झाला. त्याच्यानंतर दुसरा समास आहे आपला द्विगु समास. आता हा द्विगु समास अत्यंत सोपा आहे, ओळखायला सुद्धा अत्यंत सोपा आहे की ज्या कर्मधारय समासामध्ये पहिले पद काय असतं, संख्या विशेषण असतं आणि या पदाचा या सामासिक शब्दावरून एक समुच्चयाचा बोध होतो किंवा अर्थ प्राप्त होतो. अशा समासाला आपण द्विगु समास असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात द्विगु समासामध्ये पहिलं पद तुम्हाला अगोदर सांगितले की समास नेहमी 2 पदांनी बनलेला असतो. जसं आपण म्हणतो बटाटे आणि दुसरं पद वडा, 2 पदाने एकत्रित शब्द जेव्हा एकत्र केला तेव्हा कोणता शब्द झाला, सामासिक शब्द तर बटाटे वडा. तसं यामध्ये पहिलं पद आणि दुसरं पद हे 2 पदांनी सामासिक शब्द बनलेला आहे. तर याच्यातलं पहिलं पद जे असतो हे काय असतं, संख्या विशेषण असतं आणि दुसरं पद एखाद्या समुदायाचा आपल्याला अर्थ किंवा बोध प्राप्त होत असतं. असं जेव्हा जिथे येतं तेव्हा तिथे द्विगु समास होतो. आता उदाहरण द्यायचं बघा, त्रिदेव, एक आपण उदाहरण घेऊ किंवा दुसरं उदाहरण घेऊया द्विदल आणि तिसरं उदाहरण घेऊया नवरात्र. हे उदाहरण आपण घेऊ. आता यामध्ये 2 पद आहेत. आता पहिलं पद कुठलं, त्रि, आणि दुसरं पद कुठलं आहे, देव. दुसऱ्या याच्यामध्ये पहिलं पद काय आहे, द्वि, आणि दुसरं पद काय आहे, द. तिसऱ्या याच्यामध्ये पहिलं पद काय आहे, नव, आणि दुसरं पद काय आहे, रात्र. आता याच्यामध्ये त्रि, त्रिवरून कोणती संख्याचा बोध होतो आपल्याला, 3. त्रि म्हणजे किती, 3. याचे विग्रह करताना आपण काय करायचं, 3 देवांचा समूह. कोणता समास, द्विगु समास. दुसरा आहे द्वि, द्वि म्हणजे किती, 2. मग इथे काय ना
दोन, बाकी शब्द तसं दोन दलांचा समूह कोणता समास? द्विगु समास. तिसऱ्यामध्ये नव, नव वरून कोणत्या संख्या आपल्या होतं? नव संख्या. नव रात्र म्हणजे नव रात्रीचा समूह. त्याच्यानंतर इथे आणखी तुम्हाला षटकोन हे उदाहरण पण येऊ शकतो. आता षट म्हणजे किती? आपण क्रिकेट पाहतो, क्रिकेट मध्ये षटकार आपण म्हणतो. षटकार म्हणजे 6 म्हणजे किती? 6. ते षट म्हणजे 6 आणि कोण तर 6 कोणांचा समूह कोणता समास? तर द्विगु समास. म्हणजे लक्षात ठेवायचं सामासिक शब्द तुम्हाला दिलेला नंतर त्याचं पहिलं पद जर संख्या येत असेल, संख्या विशेषण असेल तर तो समजायचा कोणता आहे? द्विगु समास आहे. हे ओळखायला तुम्हाला अतिशय साधं सोपं असतं. आणखी काही द्विगु समासाची आणखी बरीचशी उदाहरणं आहेत. उदाहरण इथे पंचवटी आहे, त्रिभुवन आहे, त्रिमूर्ती आहे, नवग्रह आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चातुर्मास म्हणा, चौकोन म्हणा, सप्तर्षी म्हणा, पंचवटी म्हणा, पंचमुख म्हणा, पंचारथी म्हणा, अशा अनेक उदाहरणं तुम्हाला येऊ शकते. बारभाई याच्यामध्ये काही 2-3 जे उदाहरणं आहेत हे आपल्याला कन्फ्युज. आपण कसं रॅपिंग वर्ड सगळं आता त्रिदेव 3 देवांचा समूह. उदाहरण मी दिलं बारभाई, आपल्याला काय म्हणतो? 12 भाईंचा समूह. 12 भाई, 12 भाई म्हणजे 12 दिवसांचा 12 भाईंचा समूह. त्याच्यात आपण 15 वडा म्हणतो. आता इथे सांगणार 3 देवांचा समूह, द्विदल 2 दलांचा समूह, त्याचा 15 वडा 15 वडांचा समूह. 15 वडा कशाला म्हणतात? तर 15 दिवसांना म्हणतात. म्हणून त्याचं विग्रह करताना 15 दिवसांचा समूह. तर 8 वडा, 8 वडून 8 संख्या होतो. 8 वडा कशाला म्हणतो? आपलं 8 दिवसांना आपण 8 वडा म्हणतो. 8 दिवसांचा समूह. हे सप्ताह, सप्ताह सप्त म्हणजे 7 दिवसांचा समूहाला आपण काय म्हणतो? सप्ताह. म्हणजे असे 12 सप्ताह, आठवडा, 15 असे काही द्विगु समासामध्ये थोडं कन्फ्युज करणारे काही शब्द येतील. पण लक्षात ठेवायचं आठवडा म्हणजे 8 दिवस, सप्ताह म्हणजे 7 दिवस आणि 15 म्हणजे 15 दिवसांचा समूह. असे काही शब्द आले की आपण लगेच ओळखायचं कोणता समास आहे? द्विगु समास आहे. त्यानंतर तुम्हाला तिसरा समास आहे या ठिकाणी. आता हा तिसरा समास द्वंद्व. आता या द्वंद्व समासामध्ये काय असतं की दोन्ही पद असतात. या दोन्ही पदांना आपण म्हणतो समास 2 पदांनी बनलेला आहे. दोन्ही पदांना समान महत्त्व जिथे असतं तिथे कोणता समास होतो? कोणता समास होतो? तर द्वंद्व समास होतो. आहे. द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. इतर येतात, दुसरा वैकल्पिक आणि तिसरा आहे समाहार. असे 3 प्रकार आहेत. इतर येतात द्वंद्व समास, असे 3 प्रकार आहेत. आता याच्यामध्ये इतर वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व असे 3 प्रकार आहेत. जेव्हा आपण सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या उभयनी अव्ययाचा आपण जेव्हा वापर करतो, याच्यामध्ये आणि व आणि केव्हा या उभयनी अव्ययाचा वापर करतो तेव्हा तिथे कोणता समास होतो? इतरेतर द्वंद्व समास होतो. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये आपण किंवा अथवा या 2 शब्दांचा वापर करतो. म्हणजे वैकल्पिक कशाला म्हणतात? वैकल्पिक म्हणजे विकल्प किंवा चॉईस आहे, हे किंवा ते. समाहार द्वंद्व, या समाहार द्वंद्वामध्ये त्याच्या व्यतिरिक्त इतर पदार्थांचा काही समावेश असतो. तेव्हा तिथे कोणता समास होतो? समाहार द्वंद्व. तेव्हा त्याचा विग्रह करताना आपण काय करतो? वैगेनेचा वापर करतो. आता याच्यामध्ये इतर द्वंद्व समास आपण पहिला बघायचा आहे. ते इतर द्वंद्व समास असे द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत.
तर पहिलं आपण बघायचं इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय. तर ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वी अवयवांचा जिथे वापर केला जातो तेथे कोणता समास होतो. तर इतरेतर द्वंद्व समास होतो. आता याची उदाहरण आहे तुला इतरेतर द्वंद्व समास आहे. आई वडील. आता जेवढं आता इथे उदाहरणाची इथे समासाचे उदाहरण बघा की आई वडील म्हणजे आईला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व कोणाला आहे. वडिलांना आहे. म्हणजे दोन्ही पद महत्वाचे आहे. आईला जेवढं महत्व आहे तेवढं वडिलांना महत्व आहे. म्हणून याचा विग्रह करताना आपण काय करतो. आई इतरेतर द्वंद्व समास. आता इतर द्वंद्व समास आई वडील हे दोन पद आहे. दोन पदांनी आई वडील हे शब्द बनतात. मग जेवढं आईला महत्व आहे तेवढं वडिलांना महत्व आहे. दोघांनाही समान महत्व आहे. आता ज्यावेळी दोघांनाही समान महत्व असतं तेव्हा त्या ठिकाणी आपण आणि या उभयनिष्ठ अवयवाचा वापर करतो. उदाहरणार्थ आई आणि वडील कोणता समास. तर इतरेतर द्वंद्व समास. म्हणजे याचा विग्रह करताना आपण आणि या शब्दाचा वापर करतो. उभयनिष्ठ अवयवाचा वापर करतो. उदाहरणार्थ कृष्ण अर्जुन. आता जेवढं कृष्णाला महत्व आहे महाभारतामध्ये बघितलं की जेवढं आपण कृष्णाला महत्व आहे तेवढंच महत्व अर्जुनाला आहे. म्हणून त्याचा विग्रह करताना आपण आणि या उभयनिष्ठ अवयवाचा वापर करतो. कृष्ण आणि अर्जुन. उदाहरणार्थ माय लेक. माय म्हणजे आई आणि लेक म्हणजे जेवढं आईला महत्व आहे तेवढं मुलीला महत्व आहे. म्हणून त्याचा विग्रह करता आपण काय करतो. माय आणि लेक कृष्ण आणि अर्जुन कोणता समास. तर इतरेतर द्वंद्व समास. त्याच्या आणखी बरीचशी अशी उदाहरणं आहेत इतरेतर द्वंद्व समासाची. त्याचे तर बहीण भाऊ आहे, हळदी कुंकू आहे, सासू सासरे आहे, अशी बरीचशी उदाहरणं आहेत. ते मी तुम्हाला सोडवायला देईन. ते तुम्ही सोडून व्हॉट्सअपवर टाकायचे आहेत. दुसरा समास आहे आपला वैकल्पिक. आता वैकल्पिक समास जो आहे. वैकल्पिक म्हणजे विकल्प. चॉईस आहे तुमच्याकडे हे किंवा ते. आता जेव्हा विकल्प असतात तुमच्याकडे उदाहरणार्थ इथे तुम्हाला दिलेलं आहे खरे खोटे. आता खरे हे पहिलं पद आहे दुसरं खोटे. आता इथे दोन्ही पदांना महत्व आहे का समान आहे. परंतु या ठिकाणी विकल्प आहे. यापैकी कुठलं तरी एकच असतं. एक खरं असतं किंवा खोटं असतं. इथे विकल्प आहे. चॉईस आहे तुम्हाला. त्यावेळी त्याचा विग्रह करता आपण कोणत्या शब्दाचा वापर करतो. कोणत्या उभयनिष्ठ अवयवाचा वापर करतो. तर किंवा या उभयनिष्ठ अवयवाचा वापर करतो. खरे किंवा खोटे वैकल्पिक समास. दुसरं उदाहरण आहे 20-21. 20 किंवा 21. पास नापास. आता तुम्ही पास आणि नापास दोन्ही होता का. नाही होत. पास झालं तर पुढच्या वर्गात जाता, नापास झालं त्या वर्गात जातो. म्हणून एकतर पास असतं किंवा नापास असतं. ते जे विकल्प आहे आणि म्हणून त्याचे विग्रह करता आपण कोणते शब्द आपण उभयनिष्ठ अवयवाचा वापर करतो. किंवा पास किंवा नापास. कोणता समास. वैकल्पिक द्वंद्व समास. त्याच्यात तिसरं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो इथे बरे वाईट. आता एक तर बरं असतं किंवा वाईट असतं. म्हणून त्याचं वेगळं तर बरे किंवा वाईट. पाप पुण्य, स्वर्ग नरक, 1-2 अशा अनेक उदाहरणं आहेत की जे आपण वेगळं करतात. तर इथे सामासिक शब्द दिला तर तुम्ही बघायचा आहे सामासिक शब्द कोणता आहे.
संख्या आहे, पहिलं पद नाही म्हणजे तो द्विगुण असणार. पहिलं पद महत्वाचं का असलं तर तो अवयव होणार नाही. दोन्ही पदाला महत्व आहे का आहे, मग तो कुठला द्विगुण. पण द्विगुणमध्ये बघायचं आहे की या ठिकाणी विकल्प आहे, चॉईस आपल्याला हे किंवा ते असतं. तेव्हा त्याचे विग्रह करता आपण काय करतो, किंवाचा वापर करतो. जेव्हा किंवाचा वापर करतो उभय आणि अव्ययचा, तेव्हा त्याचा कोणता समास होतो, वैकल्पिक द्वंद्व समास होतो. याच्यात तिसरा समास आहे तुम्हाला, तो म्हणजे शेवटचा आहे याच्यातील, तो आहे समाहार द्वंद्व समास. आता या समासाचं आपल्याला काय सांगू शकतो आपण की या समासामध्ये ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाचा यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो, समाविष्ट केलेला असतं, तेव्हा तिथे कोणता समास होतो, तर समाहार द्वंद्व समास. की ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्या पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थातही त्यात समाहार केलेला असतो, म्हणजे समाविष्ट केलेलं असतं, तेव्हा तिथे कोणता समास होतो, समाहार द्वंद्व समास होतो. याचं उदाहरण तर मीठ भाकर. आता आपण म्हणतो गरीबाच्या घरची मीठ भाकर का. आता मीठ भाकर म्हणजे भाकर आणि मीठ तुम्हाला खायला देतात का, नाही. तर गरीबाच्या घरी पंचपक्वान्न तुम्हाला मिळणार नाही, पण गरीबाच्या घरी जे काही केलेलं आहे ना त्याच्यामध्ये भाजी असेल, भाकरी किंवा आमटे असेल, ते इतर काही पदार्थांनी केलेलं असेल ते पदार्थ, म्हणजे पदार्थ करताना त्याच्यामध्ये आणखी इतर जे काही पदार्थांचा समावेश केलेला असतात, म्हणजे भाजी आली, भाकरी आली, त्याच्यामध्ये भाजी बनवली, इतर जे काही पदार्थ आले, पदार्थ आले सगळे. म्हणून याचा वापर करताना आपण काय करायचं, विग्रह करताना मीठ, भाकर वगैरे वगैरे वगैरे. कोणता समास, समाहार. कोणता समास होतो, समाहार होतो. दुसरं उदाहरण आहे तुम्हाला भाजीपाला. आता भाजीपाला म्हटलं की भाजीपाला किती प्रकारचा आहे, त्याच्यात वांगी आले, पडवल आला, गोबी आली, फ्लावर आला, मुळी आली, दुधी आली, भोपळा आला, कारली आली, भेंडी आली, भरपूर भाज्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की त्याच विग्रह करताना त्याच पदाचा अर्थाशिवाय इतर पदार्थांचाही समावेश होतो. आता भाजीपाल्यामध्ये किती प्रकारची भाजी आहे, पालक आहे, भेंडी आहे, पडवळ आहे, सगळे आहे. मग त्याच्यामध्ये इतर गोष्टींचा समावेश आला, सगळ्या भाज्या आल्या. म्हणून इथे करताना आपण काय भाजीपाला वगैरे वगैरे कोणता समास, समास. त्याच्यात तिसरं उदाहरण तुम्ही देऊ शकता, चहा पाणी. चहा पाणी म्हणा. आता चहा पाणी म्हणजे चहा बनवताना किती पदार्थ समावेश होतो, चहा म्हणा, चहा पावडर म्हणा, साखर म्हणा, चायपत्ती आपण ज्यांना म्हणा, त्याच्यानंतर इलायची पावडर म्हणा, अद्रक म्हणा, दूध म्हणा, इतर किती पदार्थ होतात. आणि चहा पाणी आपण आपल्या घरी एखादा पाहुण्याला आपण तो पाहुण्यांना चहा पाणी घ्या, चहा पाणी घ्या म्हणजे चहा पण देतो का, तर त्यामध्ये फराळ सुद्धा आपण काही देतो त्याला खायला. मग त्या सर्व पदार्थांचा त्याच्यामध्ये समाविष्ट असतो. नुसतं चहा म्हणजे चहा बनवता सुद्धा इतर पदार्थ समावेश होतो. चहा बरोबर इतर काही बिस्किट आले, त्याच्यात इतर काही फराळचे पदार्थ पण आले. म्हणून त्याचा विग्रह करताना आपण काय करतो, चहा पाणी वगैरे कोणता समास, तर समाहार द्वंद्व समास. हे समासिक शब्द. याच्यानंतर आणखी इतर काही समास शब्द आहेत, जसं अंथरूण पाथरून, त्याच्यानंतर पाळा पाचोळा, केर कचरा, घरदार, त्याच्यानंतर धनसंपत्ती. मग धनसंपत्तीमध्ये पैसा आला, सोने आले, चांदी आले, हिरे आले, माणिक मोती सगळे त्याच्यामध्ये आले. त्याच्यानंतर पानपत्रावर म्हणा, बाजारात म्हणा, भांडी कुंडी म्हणा. तर भांडी केवढी प्रकारचे आहेत, पातेला आहे, चमचा आहे, फळे आहे, कितीतरी पदार्थ आहे, कितीतरी भांडीचं त्याच्यामध्ये ग्लास आहे,
त्याच्यानंतर गुट्टा आहे, कितीतरी आहे, तांब्या आहे, कितीतरी समाविष्ट आहे. मग या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणून त्याला भांडी, कुंडी वगैरे वगैरे आता वगैरे या उभ्याने अभ्यास आपण त्याचा वापर चालू वगैरे या शब्दाचा आपण काय करतो वापर करतो. आता या ठिकाणी आपण 3 समास पाहिलेले आहेत. पहिला समास आपण पाहिलेला आहे अवयव समास, ज्या समासातील पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि ज्या पदाचा दुसऱ्या पदाचा उपयोग एखाद्या क्रियाविचार केला असतो. असे जे काही सामान्य शब्द तुमच्याकडे आले तर त्याला विग्रह करताना आपण विग्रह करा तेव्हा तिथे अव्यय समास होतो. दुसरा समास आहे द्विगु, ज्या समासामध्ये पहिलं पद विग्रह करताना पहिलं पद संख्या विशेषण असतं आणि दुसऱ्या पदाचा एखादा उपयोग एखाद्या समुदायाचा बोध आपल्याला करवत असतो. असं जेव्हा सामायिक शब्द येतो तेव्हा तिथे कोणता समास होतो? द्विगु समास होतो. तिसरा समास आपण पाहिला की द्वंद्व समास. त्या द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद समान महत्त्वाचे असतात, दोघांनाही समान महत्त्व असतं आणि याचे 3 प्रकार आहेत. विकल्प द्वंद्व समास आहे, वैकल्पिक द्वंद्व समास आहे आणि समाहार द्वंद्व समास आहे. विकल्प द्वंद्व समास केव्हा येतो? जेव्हा सामायिक शब्दाचा उपयोग दोन्ही पद महत्त्वाचे तेव्हा त्याचा उपयोग आपण उभयाने आणि या उभयाने अवययाने जेव्हा त्याचा विग्रह करतो तेव्हा त्याला काय म्हणतात? तर विकल्प द्वंद्व समास होतो. दुसरा आहे वैकल्पिक समाहार द्वंद्व समास, की ज्या शब्दाचा विग्रह करताना आपण किंवा या उभयनिय अव्ययाचा जेव्हा उपयोग करतो तेव्हा त्याने कोणता समास होतो? तर वैकल्पिक द्वंद्व समास होतो. तिसरा आहे समाहार द्वंद्व, की याचा विग्रह करताना त्याच्या पदार्थाशिवाय इतर पदार्थाने त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला असतो तेव्हा त्याचा विग्रह करताना आपण वैगेरेचा वापर करतो तेव्हा तिथे कोणता समास होतो? तर समाहार द्वंद्व समास होतो. अशा प्रकारे आपण समास हा प्रकार या ठिकाणी पाहिलेला आहे. मी व्हॉट्सअपवर तुम्हाला सामासिक शब्द कशा पद्धतीचा आहे त्याची व्याख्या आणि उदाहरणं तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकणार आहे. ते उदाहरणं बघायचे आहेत की सोडून वहीवर लिहून सोडून पुन्हा व्हॉट्सअपवर टाकायचे आहे. तुम्ही सर्वांची उदाहरणं चेक करणार, पाहणार. धन्यवाद.